नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. राईट. आता थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आजचा आपला व्हिडिओ कशावरती होणार आहे. ओके. आजचा जो आपला व्हिडिओ होणार आहे तो होणार आहे मार्केटच्या डेली अनालिसिस वरती. ओके. आणि हा डेली अनालिसिस बघून आपण मार्केटमध्ये हे बघणार आहोत की सोमवारी जे मार्केट ओपन होणार आहे त्यासाठी आपला काय व्ह्यू राहायला पाहिजे, आपली काय स्ट्रॅटेजी राहिली पाहिजे. राईट. त्यावरती आपण टेक्निकल आणि मॅथमॅटिकल दृष्ट्या डिस्कस करणार आहोत. ओके. चला तर मग स्टार्ट करूया. राईट. आता कोणतंही अनालिसिस करण्यापूर्वी मार्केटचं त्यासाठी सर्वात महत्वाचं असतं ग्लोबल मार्केट बघणं, ग्लोबल मार्केटचं काय सेंटिमेंट आहे ते बघणं. ओके. तर ग्लोबल मार्केट म्हटलं की त्यामध्ये एशियन मार्केट आलं, युएस मार्केट आलं, युरोपियन मार्केट आलं. राईट. आणि या सर्वात महत्वाचं असतं ते इंडियावरती सगळ्यात महत्वाचा इम्पॅक्ट करतं ते आहे युएस मार्केट. राईट. आता युएस मार्केटमध्ये जर बघितलं त्यामध्ये सर्वात महत्वाची जी इंडेक्स आहे ते आहे डाऊ जोन्स. राईट. आता डाऊ जोन्स जर बघितली, डाऊ जोन्स मध्ये एक स्ट्रॉंग बाईंग आपल्याला बघायला भेटते लास्ट वीक मध्ये. राईट. जशी इथं लिक्विडिटी स्वीप झाली, राईट, जशी डाऊन साईडला एक लिक्विडिटी स्वीप झाली, एक स्ट्रॉंग बाईंग आपल्याला बघायला भेटली मार्केटमध्ये. राईट. आणि जर आपण याचा ट्रेंड बघितला ह्या मार्केटचा, युएसचा, तो देखील अगदी पॉझिटिव्ह ट्रेंड मध्ये आहे. राईट. आपण ट्रेंड लाईन न बघूया. राईट. तो देखील अगदी पॉझिटिव्ह ट्रेंड मध्ये आपल्याला बघायला भेटतो. ओके. जसं ट्रेंड लाईन वरती मार्केट आलं परत एक स्ट्रॉंग बाईंग आली. राईट. त्याच प्रकारे जर नॅसडॅक बघितलं त्यामध्ये सुद्धा तसंच. राईट. जसं एसएल हंट झाला इथे, तसं एसएल हंट झाला, एसएल हंट झालेल्या मार्केटमध्ये अगदी एक स्ट्रॉंग बाईंग आपल्याला बघायला भेटली. राईट. त्याबरोबर एस अँड पी, यामध्ये सुद्धा एक स्ट्रॉंग बाईंग आपल्याला बघायला भेटली. यावरनं आपल्याला काय समजतंय, मार्केटचं जे सेंटिमेंट आहे ते अगदी पॉझिटिव्ह झालेलं आहे. राईट. आता एशियन मार्केट, एशियन मार्केटमध्ये जर आपण बघितलं त्यामध्ये आहे निकाई जपानचे इंडेक्स आहे, त्यामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मार्केटचा आपल्याला बघायला भेटतं. राईट. आता त्यानंतर जे आहे ते आहे हँगसेन. राईट. हँगसेन मध्ये सुद्धा आपल्याला काय भेटतंय मार्केटमध्ये, एक डाऊन साईडला एक छोटीशी मुवमेंट आली. ओके. आणि डाऊन साईडला जशी मुवमेंट आली इथे एक स्ट्रॉंग फेअर व्हॅल्यू गॅप आहे. राईट. ते तुम्ही बघू शकता 1 डेच्या टाइम फ्रेम मध्ये. राईट. हा फेअर व्हॅल्यू गॅप झाला, मार्केट तिथं डिस्ट्रीब्यूट करायला लागले. ओके. त्याबरोबर जे आहे त्याबरोबर राईट चायनाची इंडेक्स आहे शेनाई, त्यामध्ये सुद्धा आपल्याला एक स्ट्रॉंग बाईंग बघायला भेटते. ओके. युरोपची जी इंडेक्स आहे एफटीएससी, त्यामध्ये सुद्धा आपल्याला एक स्ट्रॉंग बाईंग बघायला भेटते. यावरून आपल्याला काय समजते, मार्केटचं जे बिहेवियर आहे लास्ट वीक पासून ते अगदी पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. ओके. आता आपल्याला सर्वात महत्वाचं काय, इंडियन मार्केट. ओके. आता आपण इंडियन मार्केट बघूया, त्याला आपण इनडिप्थ मध्ये अनालिसिस करूया. ओके. आता इंडियन मार्केट जर म्हटलं तर त्यामध्ये सर्वात महत्वाची इंडेक्स आली ती आहे निफ्टी 50. ओके. निफ्टी 50 जर बघितलं तुम्ही लास्ट वीक मध्ये, राईट, मी थोडी टाइम फ्रेम मोठी लावतोय, 1 वीकची टाइम फ्रेम लावतो. ओके. काय दिसतंय आपल्याला, आपण जर ट्रेंड बघितला मार्केटचा तर काय दिसतोय, मार्केट एक रेंज बाउंड स्ट्रक्चर मध्ये खेळत आहे. ओके. अगदी एक रेंज बाउंड स्ट्रक्चर मध्ये खेळत आहे. आणि एकदा जर आपण स्ट्रॉंग अगदी 1 मंथ मध्ये जर बघितलं काय दिसतंय, मार्केट डाऊन साईडला येते, लिक्विडिटी स्वीप करते, लिक्विडिटी स्वीप केल्यावरती परत एक स्ट्रॉंग बाईंग देते. राईट. आता हे झालं निफ्टीचं. राईट. आता जर आपण निफ्टी बँकचं बघितलं, निफ्टी बँक मध्ये काय दिसतं, निफ्टी बँक जी आहे ती सर्वांची फेवरेट इंडेक्स आहे. निफ्टी बँक मध्ये काय दिसते, लास्ट काही मंथ पासून निफ्टीमध्ये एक स्ट्रॉंग अप ट्रेंड बघायला भेटतंय. ओके. अप ट्रेंड काय आहे ते काय इन डिटेल मध्ये मी काही व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही ते बघू शकता. ओके. आता अप ट्रेंड मध्ये हे मार्केट चालू आहे. राईट. आता हे झालं आपलं नॉर्मल टेक्निकल अनालिसिस. राईट. ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिस मध्ये जर बघितलं तर आपलं काय दिसतंय, 1 डेची टाइम फ्रेम लावली आपल्या इन डिटेल मध्ये दिसतंय. ओके. आता मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग डाऊनफॉल आला, डाऊनफॉल आल्यानंतर आपल्याला काय दिसतंय, डाऊनफॉल आल्यावरती जसं इथे एक लिक्विडिटी स्वीप होती प्लस एक स्ट्रॉंग फेअर व्हॅल्यू ग्लॅप प्लस एक स्ट्रॉंग एसएल हंटिंगचा एरिया होता. राईट. एसएल हंटिंगचा एरिया होता. जसं इथे एसएल हंट झाला, एसएल हंट झाल्या ऑनली त्याला टच झाले छोटस, त्यानंतर मार्केटमध्ये अगदी एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला बघायला भेटते. राईट. बघा इथे एक स्ट्रॉंग एसएल हंटिंग होता, हे बघा एक स्ट्रॉंग अगदी एक एसएल हंटिंग आहे.
जसा एसएल हंट झाला, एसएल हंट झाल्या जितक्या स्पीडने मार्केट खाली आलं तितक्या स्पीडने मार्केट अप देखील गेलेला आपल्याला बघायला भेटते. ओके, तुम्ही बघू शकता जितक्या स्पीडने मार्केट आलं तितक्या स्पीडने आपल्याला परत एकदा अप साईडला मार्केट जातानी दिसते. ओके, आता मार्केटमध्ये आपण यामध्ये कसा विचार करायचा, जोपर्यंत मार्केटचा हा एसएल हंट म्हणजे 19,888चा एरिया ब्रेक होत नाही, ओके, तोपर्यंत आपण मार्केटमध्ये निगेटिव्ह विचार करायचा नाही. राईट, जसं मार्केट खाली येईल, राईट, जसं आपल्या टप्प्यामध्ये तसे आपण मार्केटमध्ये एक शॉर्ट बाईंग करायची, राईट, एक शॉर्ट टर्म ट्रेड पकडायचा. ओके, तुम्ही बघू शकता आपण जर बघितलं अगदी 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये तर काय दिसतंय, सेम. राईट, काय दिसतंय मार्केटमध्ये, जस्ट अ मिनिट, राईट, काय दिसतंय मार्केटमध्ये, एक स्ट्रॉंग बाईंग येते, परत एक डाऊन साईडला एक स्ट्रॉंग सेलिंग येते. राईट, बट आता काय दिसतंय इथे तुम्हाला, हे बघा, जसं मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बाईंग आली, बाईंग आल्यानंतर इथे एक स्ट्रॉंग बाईंग आली, बाईंग आल्यानंतर एक डिप्ट आला. राईट, हा डिप्ट का आला, बिकॉज इथे एक स्ट्रॉंग फेअर व्हॅल्यू गॅप होता. राईट, इथं काहींच्या ऑर्डर ब्लॉक होत्या. राईट, जशा ऑर्डर सेलिंगच्या ब्लॉक झाल्या होत्या, राईट, तितक्याच प्रेशरनी मार्केटनी परत एकदा डाऊन साईडला मुवमेंट दिली. राईट, आता जशी डाऊन साईडला मुवमेंट दिली तर काय दिसतं तुम्हाला, डाऊन साईडला मुवमेंट दिली तर काय दिसतं, एक स्ट्रॉंग अगदी ऑर्डर ब्लॉक होती. राईट, जशी ऑर्डर ब्लॉक प्लस आणि एक छोटीशी एसएल हंटिंग होती, त्या एसएल हंटिंगला मार्केट टच झालं आणि टॅप झाल्या मार्केटमध्ये अगदी जसं टॅप झालेल्या मार्केटमध्ये अगदी एक स्ट्रॉंग बाईंग आली, आणि बाईंग आल्यावरती काय दिसतंय तुम्हाला, राईट, बाईंग आल्यावरती काय दिसतंय, इथं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं. राईट, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर जसं झालं मार्केटने एक स्ट्रॉंग बाईंग दिली, आणि जशी बाईंग झाल्यावरती काही छोट्याशा ऑर्डर ब्लॉक इथं होत्या मार्केटमध्ये. एक मिनिट, छोट्याशा ऑर्डर ब्लॉक इथं मार्केटमध्ये होत्या. राईट, आता हे बघा मार्केटमध्ये इथं एक असं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाल्यानंतर मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बाईंग आली. जशी बाईंग आल्यानंतर इथे एक छोटीशी लिक्विडिटी स्वीप होती बघा. जशी लिक्विडिटी स्वीप झाली तशा ऑर्डर लिक्विडिटी फिल झाल्या, परत एकदा स्ट्रॉंग बाईंग आली, मार्केट एक कन्सोलिडेट एरियामध्ये घुसलं. ओके, आता आपला वेट काय करायचा, जोपर्यंत मार्केट हा कन्सोलिडेट एरिया ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण एक पॉझिटिव्ह विचार करायचा नाही. ओके, आता समोरच्या मार्केटसाठी काय विचार करायचा, जर मार्केटमध्ये गॅपअप जर मुवमेंट आली वरती, मार्केटमध्ये एक रेजिस्टन्स आहे बघायचं, एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, इथं खूप साऱ्या सेलिंगच्या ऑर्डर पेंडिंग आहे. राईट, मार्केट जर उद्या गॅपअप झालेल्या मार्केट जर ह्या लूपमध्ये जाते, म्हणजे 54,750च्या लूपमध्ये जाते, तर एक नॉर्मलची सेलिंग येऊ शकते. जशी सेलिंग आल्यावरती, राईट, इथे एक स्ट्रॉंग लिक्विडिटी एरिया आहे. हा लिक्विडिटी एरिया वरती जोपर्यंत मार्केट येत नाही तोपर्यंत आपण इथे बाईंगचा विचार करायचा नाही. म्हणजे जोपर्यंत मार्केटमध्ये तिथून जर इथपर्यंत जर मार्केटने जर एक बाईंग दिली, स्ट्रॉंग गॅपअप जर मुवमेंट झाली, तोपर्यंत थोडं वेट करायचं जोपर्यंत मार्केट खाली येत नाही. जसं इथं आलं त्यानंतर इथं बाईंगचा विचार करायचा. ओके, मग इथं बाईंगला आलं एक छोटेसे कॉल साईडची मुवमेंट तुम्ही पकडू शकता, किंवा इथे कॉल साईडची मुवमेंट तयार होऊ शकते. ओके, पण कधी जर मार्केट गॅपअप साईडला ओपन झालं, राईट, आणि जर गॅप डाऊन साईडला जर ओपन झालं, का असं म्हणतोय मी, तर गॅप डाऊन साईडला जर ओपन झालं मार्केटमध्ये, तर हे बघा एक छोटीशी ऑर्डर ब्लॉक आहे, अगदी छोटीशी. ह्या ऑर्डर फिल करायला कधी मार्केटला येणं आहे. राईट, 1 आवर मध्ये जशा इथं ऑर्डर फिल होत्या, जर इथं ऑर्डर फिल झाल्या स्ट्रॉंग मध्ये, अगदी जर इथं जर ऑर्डर फिल झाल्या मार्केटच्या गॅप डाऊन होत, तर इथे अगदी एक स्ट्रॉंग मुवमेंट तुम्हाला इथे मोठी मुवमेंट बघायला भेटू शकते, आणि इथे एक चांगला स्विंग ट्रेड देखील बनू शकतो. ओके, आता हे झालं थोडं स्मार्ट मनीच्या कॉन्सेप्ट मध्ये. ओके, हे थोडं डोक्यात जाण्यासारखं आहे. राईट, त्यापेक्षा मी तुम्हाला एक इंडिकेटर मध्ये समजून सांगतो. ओके, आता सर्वांचं फेवरेट इंडिकेटर जे आहे ते आहे बॉलिंजर बँड इंडिकेटर. ओके, त्यामध्ये काय दिसतंय, बॉलिंजर बँड मध्ये, राईट, जशी मार्केटमध्ये एक सेलिंग आली, हे बघा, जशी मार्केटमध्ये एक सेलिंग आली
सेलिंग आल्यानंतर राईट, जसं त्या बॉलिंजर बँडच्या 20 डेजच्या ऍव्हरेज जसं मार्केट टॅप झाले मार्केटमध्ये स्ट्रॉंग सेलिंग आली. ते का आली? राईट, हे बघा, ही नाईन कॅन्डलचा जो बँड आहे त्याला जसं मार्केट टच होतंय, परत एकदा स्ट्रॉंग बाईंग मार्केटमध्ये येताना तुम्हाला दिसते. राईट, आता जसं माझा व्ह्यू मार्केटमध्ये आहे, जसं माझा व्ह्यू आहे तो जो आहे तो अगदी पॉझिटिव्ह सेंटिमेंट मध्ये आहे. का असं विचार करतोय मी? राईट, हे बघा, जर तुम्ही बघितलं लास्ट टाइमला, जोपर्यंत माझा व्ह्यू तो आहे तो कधी चेंज होईल? जर मार्केटने जर हा जो एरिया आहे, हे बघा, हा जो एरिया आहे एस एल हंटिंगचा, हा जर ब्रेक केला तर माझा व्ह्यू चेंज होऊ शकतो निगेटिव्ह साईडला. पण न्यूज येऊ काही येऊ, मार्केटमध्ये एक ध्यानात ठेवा, जर तुमचं टेक्निकल अनालिसिस जर स्ट्रॉंग असेल तर न्यूज वरती काम कधीही करायचं नाही, बिकॉज न्यूज ज्या असतात त्या मॅन्युप्युलेटिव्ह असतात. ओके, राईट, न्यूज जे असतात मार्केटमध्ये ते ऑलवेज मॅन्युप्युलेटिव्ह असतात, बिकॉज ते घडतं आधी, त्यानंतर तुम्ही रिॲक्ट होता आणि तुमच्या उलट ते झालेलं दिसतंय. सो न्यूजवरती इतकं लक्ष द्यायचं नाही. लक्ष द्यायचं ते तुमच्या टेक्निकल अनालिसिस होते, बिकॉज ज्याचं टेक्निकल अनालिसिस स्ट्रॉंग आहे तोच एक स्ट्रॉंग ऑप्शन ट्रेडर बनू शकतो. ओके, आता जर तुम्ही इथं बघितलं तर डाऊन साईडला राईट, जास्तीत जास्त सपोर्ट कुठे आहे मार्केटला? एकदम स्ट्रॉंग सपोर्ट तो आहे 50,858 ला. राईट, का असं? बिकॉज इथे एक स्ट्रॉंग ऑर्डर ब्लॉक आहे, एफईजी गॅप आहे. ओके, जशी लिक्विडिटी इथं स्वीप होईल, राईट, जशी लिक्विडिटी इथं स्वीप होईल, लिक्विडिटी स्वीप झाल्या इथून एक मार्केटमध्ये अगदी स्ट्रॉंग मुवमेंट येऊ शकते आणि मार्केटचं पुन्हा सेंटिमेंट बदलू शकतो. ओके, पण आता जे 1 आवर मध्ये किंवा 2 आवर मध्ये आपण बघायला भेटलो अगदी स्ट्रॉंग ट्रेड किंवा शॉर्ट टर्म ट्रेड तो आहे जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर. ओके, जर गॅप अप ओपन झालं तर नॉर्मल एक शॉर्ट सेलिंग करायची, त्या शॉर्ट सेलिंगला होल्ड नाही करायचं. ओके, शॉर्ट बाय केलं आणि अगदी 15 ते 20 मिनिटाचा ट्रेड पकडून त्याच्यामधून एक्झिट व्हायचं. ओके ओके, आता हे झालं बँक निफ्टीचं. जर आपण निफ्टी फिफ्टी बघितलं त्यामध्ये देखील तसंच करायचं. ओके, 1 आवर मध्ये काय बघायचं? त्यामध्ये अगदी एक स्ट्रॉंग अपट्रेंड मोमेंट चालू आहे. राईट, आणि जो अपट्रेंड मोमेंट आहे ती देखील, हे बघा, जी अपट्रेंड मोमेंट आहे, जोपर्यंत मार्केट या अपट्रेंड मोमेंटला ब्रेक करत नाही, म्हणजे जोपर्यंत याचं जे ब्रेकऑफ स्ट्रक्चर आहे ते चेंज होत नाही, तोपर्यंत आपण इथे निगेटिव्ह विचार करायचा बिलकुल नाही. ओके, राईट, आता जर आपण याला जर अगदी ऍडव्हान्स लेवलला जर बघितलं तर काय दिसतं इथे? जर काय दिसतं आपलं, अजून काही ते एस एल हंटिंग झालेली नाहीये. ओके, जर डाऊन साईडला मार्केट आलं, राईट, तर परत एकदा एक स्ट्रॉंग साईडला मुवमेंट बनू शकते मार्केटमध्ये. कधी? कोणत्या डाऊन साईडच्या लेवलला? 23,134च्या. ओके, बिकॉज का असं म्हणतोय मी? हे बघा, इथे एक अगदी स्ट्रॉंग एस एल हंटिंग आहे. राईट, जशी एस एल हंटिंग जोपर्यंत मार्केट इथं याला टेस्ट करत नाही तोपर्यंत अगदी स्ट्रॉंग बाईंगचा विचार मार्केटमध्ये करायचा नाही. राईट, आपला काय व्ह्यू राहील पूर्ण आठवडाभर मार्केटमध्ये? राईट, आता ह्या निफ्टी फिफ्टीच्या जर बघितलं तुम्ही लेवल, राईट, निफ्टी फिफ्टी मध्ये काय लेवल दिसतात? निफ्टी फिफ्टी मध्ये बाईंगची लेवल दिसते 23,131. राईट, आता सेलिंग काय दिसते? आता सेलिंग जर वर तुम्ही बघितलं पूर्णतः गॅप मोकळा आहे. हे बघा, पहिला गॅप जो आहे तो आहे 24,334चा, दुसरा गॅप जो आहे तो आहे 24,119चा. राईट, आणि तिसरा गॅप जो आहे तो अगदी तिथे मार्केट कन्सोलिडेट करत आहे. बघा, जसं इथं टेस्ट केलं, जर तुम्ही टाइम फ्रेम छोटी केली तुम्हाला कळून येईल. ओके, तसं इथं टेस्ट केलंय मार्केट, ती मुवमेंट मोडत नाहीये. राईट, मार्केट तिथं कन्सोलिडेट करत आहे अगदी. राईट, अप जात आहे, डाऊन येते, अप जात आहे, डाऊन येते, अप जात आहे, डाऊन येते. ओके, जोपर्यंत मार्केट पूर्णतः ही 23,800ची लेवल पार करत नाही तोपर्यंत पॉझिटिव्ह साईन मार्केटमध्ये नाही. राईट, आणि 23,800ची पार केल्यानंतर काय दिसते ना? 23,960चे एक रेजिस्टन्स अगदी स्ट्रॉंग दिसते. ओके, जोपर्यंत ह्या लेवल पार करत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये अगदी स्ट्रॉंग सीई साईडला मुवमेंट बनत नाही. आणि जर सीई साईडला मुवमेंट यायची असेल मार्केटमध्ये तर मार्केटला हा जो झोन आहे इथलचा, याला टेस्ट करणं फारच गरजेचं आहे. राईट,
ह्या झोनला टेस्ट करणं अगदी जास्त गरजेचं आहे, राईट. कारण इथं काय आहे, इथं आहे एक स्ट्रॉंग ऑर्डर ब्लॉक, राईट. आणि जोपर्यंत इथाचे ऑर्डर ब्लॉक प्लस लिक्विडिटी स्वीप जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग सीईला मुवमेंट तुम्हाला दिसणार नाही. आता हे झालं ऍडव्हान्स लेवलमध्ये. पण आपण जर टेक्निकल दृष्ट्या बघितलं तर काय दिसतंय तुम्हाला, टेक्निकल दृष्ट्या मार्केटमध्ये जी 20 SMA ची जी लाईन आहे ती 9 EMA च्या लाईननं क्रॉस केली आहे, राईट. आता मार्केटमध्ये जर बाईंग आली तर त्याचा रेजिस्टन्स कुठपर्यंत असू शकतो, 4 आवर मध्ये कुठपर्यंत असू शकतो, 23,912 पर्यंत, राईट. जोपर्यंत 23,912च्या वरती मार्केट जात नाही इथे पॉझिटिव्ह विचार दिसत नाही. आणि जसं जर तुम्ही केलं तर तुम्ही काय करतात, परत सीईला बसून घेतात. पण तसं नाही. हे बघा इथे एक स्ट्रॉंग एक ऑर्डर ब्लॉक आहे, राईट. तर मार्केटमध्ये ह्या काही लेवल्स आहेत त्या लेवलवरती तुम्ही विचार करायला हवा. आणि जोपर्यंत ह्या लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत तुम्ही इथे पॉझिटिव्ह विचार बिलकुलही करायचा नाही. त्यानंतर बीएससी जर बघितलं, सेन्सेक्स मध्ये अगदी मस्त मुवमेंट चालू आहे आताच्या स्थितीत, राईट. बघू शकता मस्तपैकी ऑर्डर ब्लॉक फिल झाला, राईट. जशा इथलची एसएल हंटिंग झालेल्या मार्केट इथनं एक कन्सोलिडेट करून एक डिस्ट्रीब्यूट साईट तयार करून राहिले, राईट. आता काय दिसतंय इथं अजून काय, इथं जो बॉक्स आहे, राईट, कन्सोलिडेशनचा बॉक्स आहे तो ब्रेक झालेला नाही. का नाही होते तो ब्रेक, हे बघा इथे एक स्ट्रॉंग ऑर्डर ब्लॉक आहे. जोपर्यंत ही ऑर्डर ब्लॉक ब्रेक होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बाईंग बघायला भेटणार नाही, राईट. जशी ऑर्डर ब्लॉक कम्प्लीट होईल त्यानंतर मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग सीई साईडला मुवमेंट दिसेल, राईट. पण मार्केटला तुम्ही मागं चेक करा काही आहे का, राईट. हे बघा इथे एक स्ट्रॉंग ऑर्डर ब्लॉक आहे, राईट. जोपर्यंत हा ऑर्डर ब्लॉक फिल होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग सीईला मुवमेंट बघायला भेटणार नाही, राईट. सपोर्ट जर बघितलं सेन्सेक्स मध्ये कोणता दिसतो, 72,631चा. आणि रेजिस्टन्स कोणता दिसतोय, 77,042चा. ओके. आणि मार्केट कुठे खेळत आहे, मार्केट खेळत आहे 75,884 वरती. ओके. जोपर्यंत ह्या काही की रेजिस्टन्स आहेत जोपर्यंत ते ब्रेक होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग साईन बघायला भेटणार आहे. ओके. आता यावरती आपण विचार करू शकतो की मार्केटमध्ये कुठं सीई साईडचा विचार केला पाहिजे व कुठं पीई साईडचा विचार केला पाहिजे. आता जर आपण एकदम छोट्या टाइम फ्रेम मध्ये बँक निफ्टी चेक केली, परत एकदा आपण बँक निफ्टीकडे येऊया. जर आपण छोट्या टाइम फ्रेम मध्ये बँक निफ्टी चेक केली तर काय दिसतंय आपलं, राईट. हे बघा अगदी छोट्या टाइम फ्रेम मध्ये जर मार्केट जर गॅप अप ओपन झालं, एक मिनिट मी हे इंडिकेटर क्लोज करतो, राईट. जोपर्यंत मार्केट जर इथं गॅप अप ओपन झालं म्हणजे उद्या जर मार्केट, राईट, तर ह्या ऑर्डर ब्लॉक पर्यंत जर ओपन झालं, हे बघा म्हणजे उद्या 500-600 पॉईंट जर गॅप अप मुवमेंट आली तर मार्केटमध्ये एक नॉर्मल सेलिंग येऊ शकते. कुठपर्यंत येऊ शकते ती सेलिंग, हे बघा कुठपर्यंत येऊ शकते, छोट्याशा ऑर्डर ब्लॉक पर्यंत 1 आवरचा. हे बघा जर मार्केटमध्ये जर उद्या एक पॉझिटिव्ह साईन दिसला, राईट, मार्केट जर इथून जर उद्या गॅपअप झालं तर परत एकदा विचार लगेच सेलिंग करायची नाही, राईट. वेट करायचा मार्केटमध्ये एकच ज्यांना ठाऊक, वेट आणि शॉर्ट. अगदी शांत राहायचं मार्केटमध्ये, टप्प्यात येऊन द्यायचं त्यानंतर मार्केटवरती रिॲक्ट करायचं, राईट. जसं परत एकदा इथं ऑर्डर फिल व्हायला आल्या, राईट. हे बघा जशी इथं ऑर्डर फिल व्हायला आल्या त्यानंतर इथे एक तुम्ही सीईचा ट्रेड पकडू शकता. कुठपर्यंत पकडू शकता तो, राईट, 53,956 पर्यंत मी विचार करू शकतो, तसा माझा व्ह्यू आहे. ओके, राईट. ओके. ज्या तुम्हाला मी ऑर्डर सांगितल्या, ज्या ऑर्डर ब्लॉक सांगितल्या, ओके, ते अगदी इन डिटेल मध्ये सांगितले. सपोर्ट रेजिस्टन्स सांगितले ते अगदी इन डिटेल मध्ये सांगितले. ओके. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.